मित्रांनो, आपण चाललो त्र्यंबकेश्वर मंदिरला. माझ्यासोबत आहे भाऊसाहेब आहेत, बाबा भाऊ आहे. हे मार्केट आहे मंदिराच्या बाहेरचं. और समोर दुर्ग भंडार वर ब्रह्मगिरी पर्वत दिसत आहे तुम्हाला. व डाव्या बाजूला आद्य ज्योतिर्लिंग मंदिर आहे. तिथं आपण आतमध्ये दर्शनाला जाऊया आणि तिथलं सर्व दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. इथलं पेढ्याचं मार्केट लय फेमस आहे. लय जबरदस्त पेढे आहेत इथले. मुलांचे खेळणे पण आहे. एक धार्मिक स्थळ म्हणूनच नाही तर एक अतिउत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे व गिर्यारोहण ट्रेकिंग करणाऱ्या लोकांसाठी अतिउत्तम. हे आहे आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर महाद्वार. साहेब आधा घंटे में आगे से राइट आगे से राइट 200 वाला टिकट है इधर. श्रावण महिन्यात इथे भयंकर गर्दी असते. वर यावेळेस गणेश चतुर्थीमुळे 10 दिवस गर्दी कमी आहे. 10 दिवस गर्दी नाही, मग हाडपट्यामध्ये इथे भयंकर गर्दी असते. आपण बघताय सर्व दालन पूर्ण ओपन आहे, अजिबात गर्दी नाही. पूर्ण दालन मोकळं आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आपण आतमध्ये शूटिंग केलेली नाही आहे. पण अतिशय पुरातन असं शिवमंदिर आहे. याच्यामध्ये जे शिल्पकला दिसून येते तुम्हाला. माझे मित्र आहेत आणि भाऊ आहे. हे खूप जुन्या काळातील जवळजवळ 1500 वर्ष जुने असे शिल्पकालीन शिल्पकला आहे. पूर्ण दगडामध्ये कोरीव असं मंदिर आहे. चला, थँक्यू व्हेरी मच.